नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संयुक्त संस्कृत या पाठ्यपुस्तकातील अभ्यासपत्रम 1 हा जो भाग आहे, तो भाग समजावून घेणार आहोत. चला, पहिला प्रश्न त्यांनी काय दिलेला आहे, तो आपण समजावून घेऊया. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. म्हणजे वाक्य असत्यम आहे का सत्यम आहे ते आपल्याला लिहायचंय. स्तवनम तू मानवस्यैव भवेत. स्तवन करायचं तर मानवाचंच करा. स्तवन म्हणजे कौतुक, स्तुती. मग हे वाक्य सत्यम आहे का असत्यम आहे? हे वाक्य असत्यम येतं, कारण आपल्या पाठ क्रमांक 1 मध्ये आद्य कृषकः पृथुवैन्यः मध्ये आलेलं हे वाक्य आहे. त्याच्यात त्यांनी स्तवनम तू ईश्वरस्यैव भवेत असं म्हटलेलं आहे. स्तुती करायची तर ती तुम्ही कोणाची करा? परमेश्वराची, ईश्वराची करा. म्हणजे आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य असत्यम आहे. मग आपण असत्यम असं लिहायचं. दुसरं वाक्य काय आहे बघा. दुसरं वाक्य त्यांनी दिलेलं आहे, पृथुराजः प्रजाहित दक्षः नृपः. पृथुराजा हा प्रजेचं हित करणारा दक्ष राजा होता. बरोबर आहे का? म्हणजे सत्यम आहे का? हो, सत्यम आहे. आपल्या धडा क्रमांक 1, पाठ क्रमांक 1 मधलंच वाक्य आहे. अकस्मात आगंतुना सह मैत्रीयुक्ता. व्यसने मित्र परीक्षा, पाठ क्रमांक 2 याच्यातला आलेला हा वाक्याचा भाग आहे. अकस्मात आलेल्यांबरोबर म्हणजे तुमच्या जीवनात कोणी अकस्मात आलं तर आज ओळख झाली आणि आजच्या आज अगदी दृढ मैत्री करा, असा या वाक्याचा अर्थ होतो. मग हे वाक्य सत्यम आहे का असत्यम आहे? तर हे वाक्य असत्यम आहे. अचानक कोणी आपल्या आयुष्यामध्ये आलं तर लगेचच त्याच्याबरोबर मैत्री करणं बरोबर नाही. पण इथे ते म्हणतात मैत्री करा, म्हणजे हे वाक्य झालं असत्यम. क्षेत्रपती मृगम बंधनात व्यमुंचत. क्षेत्रपती म्हणजे शेताचा मालक हरणाला त्या बंधनापासून मोकळं करतो. बरोबर आहे का? हो, म्हणजे हे वाक्य कसं झालं? सत्यम. आता उचितम पर्यायम चित्वा लिखत. पर्याय दिलेले आहेत. पहिलं वाक्य बघा. शृगालः स्वार्थ हेतूना डॅश सह मैत्रम ऐच्छत. शृगाल स्वार्थ हेतूने कोणाबरोबर मैत्री करू इच्छित होता? मृगेण. मग आपल्याला योग्य शब्द काय लिहावा लागेल काढलेल्या जागी? मृगेण. दुसरं वाक्य बघा. फलितम मे. काय फलित झालं? काय सफळ झालं? तर आपल्या धड्यानुसार मनोरथः. खरं इथे मनोरथम पाहिजे, मनोरथः. पुढचं बघा. जसं त्यांनी छापलंय तसं आपल्याला लिहायचं आहे. बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. म्हणजे बीजामधून अंकुर उद्भवले, तयार झाले. कधी? पर्जन्यानंतरम. पाऊस पडल्यानंतर. शीतकालानंतरम येणार नाही, थंडीनंतर नाही, पर्जन्यानंतरम. प्रजाः अतीव डॅश आसन. प्रजा अतिशय होती. कशी होती? कृश होती का सुदृढ होती? पृथुवैन्य राजाची प्रजा कृशाः अशी होती सुरुवातीला. चला, लकारम लिखत. सर्व वस्तू जातम वसुंधरायाः उदर एव वर्तते. आता वर्तते शब्दाखाली अंडरलाईन केली आहे की नाही? मग वर्तते या शब्दाचा लकार लिहायचा आहे. तो लकार येतो विद्यार्थी मित्रांनो लट लकारः. कधी शिकलोय आपण हा लकार? इयत्ता 8वी. आत्मनेपदाचा लकार आहे. ते इथे अंते प्रथम पुरुष. बरोबर आहे. म्हणजे लकार काय झाला? इथे लट लकारः. अहम प्रसन्ना भविष्यामी. आता भविष्यामी शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. मग ह्या शब्दाचा कोणता लकार येईल? तर येणार आहे लूट लकार, म्हणजे द्वितीय भविष्यकाळ. इयत्ता 9वीच्या शेवटी शेवटी हा लकार आपल्याला होता. त्याबद्दलचा एक धडा सुद्धा आपल्याला होता, पाठ सुद्धा होता स्वभाव कृपणचा. हं. आता द्वितीय भविष्यकाळ लूट लकार आपण का म्हटलं? तर एक सोपी खूण तुम्हाला सांगते की शेवटून दुसरं अक्षर म्हणजे हे कसं क्ष आलंय की नाही,
जर का अंडरलाईन केलेल्या शब्दातलं शेवटून दुसरं अक्षर जर का नीट ऐका विद्यार्थी मित्रांनो, स्य असेल,क्षा असेल किंवाक्षा असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? लूट लकार तिथे लिहावं लागतं. तिसरं वाक्य बघा, वयम सर्वे आनंदेन एकत्र वसामः. आपण सर्व आनंदाने एकत्र राहूया. मग वसामः काय झालं? मी वह मह. परस्मय पदाचा लट लकार इयत्ता 8वी. म्हणून आपल्याला इथे लकार काय लिहावा लागणार आहे? लट लकारः. नंतरचं वाक्य बघा, पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लकार काय लिहावा लागेल? तिष्ठ शब्दाखाली त्यांनी अंडरलाईन केली आहे. मग तिष्ठ झालं मध्यम पुरुष एकवचन लोट लकाराचं, म्हणून लोट लकारः. आपल्याला फक्त लकारच लिहायचा आहे. पुढचं वाक्य बघा, लक्ष्मीही समाविशतु गच्छतु वा. आता गच्छतु शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. गच्छतु म्हणजे काय झालं या ठिकाणी? प्रथम पुरुष एकवचन. कोणाचं? लोट लकाराचं. म्हणून लकार काय आपण लिहिला? लोट लकारः. आता इथे आपल्याला प्रश्न आलेला आहे, विग्रह वाक्याणाम समासनामभिः मेलनम कुरुत. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त संस्कृत या विषयाचा जो काही प्रश्नपत्रिकेत समासाचा भाग येतो, तो अगदी सोपा असतो बरं का. नीट लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त जोड्या लावायच्या असतात. समास विग्रह येतो आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये समास नाम येतं. योग्य जोडी लावायची आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी आता हे तिन्ही तक्ते समजावून देताना तुम्हाला एक आयडिया सांगते प्रत्येक समास लक्षात ठेवण्याची. सोपी युक्ती किंवा सोपी खूण सांगते. ती तुम्ही लक्षात ठेवलीत तर मग तुम्हाला हा भाग पेपरमध्ये सोडवणं खूप सोपं जाईल. चला सुरुवात करूया. पहिला तक्ता बघा, चिंतया आकुलः. आता चिंतया म्हणजे तृतीया विभक्ती आलेली आहे. चिंतेने आकुल, म्हणून आपल्याला ह्याची जोडी लावावी लागणार आहे तृतीया तत्पुरुषाबरोबर. पुढे बघा, धनम च धान्यानी च पुष्पाणी च फलानी च. आता ह्या विग्रहाचा समासनाम ओळखायचा आहे. आता मी काय सांगते तो नियम किंवा ती युक्ती म्हणूया, तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक शब्दानंतर, विग्रहातल्या प्रत्येक शब्दानंतर जर का च च असं लिहिलेलं जात असेल तर त्या समासाचं नाव असतं, विद्यार्थी मित्रांनो, ते असतं इतरेतर द्वंद्व. म्हणजे ह्या समासाची जोडी मी लावली इतरेतर द्वंद्व. चोर लुंठकेभ्यः भयम. मग ह्याच्यातला पहिला शब्द जो आहे त्याची पंचमी विभक्ती येते. चोर दरोडेखोरांपासून भय. मग पासून आलं की मराठीत सुद्धा उन्हून येतं. आणि संस्कृतचं लॉजिक सांगितलं की पंचमी विभक्ती येते पहिल्या शब्दाची. आपण पंचमी तत्पुरुष समास 9वी मध्ये बघितलेला आहे. भयम वगैरे शब्द उत्तरपदी आले तर पहिल्या पदाची काय करावी लागते? पंचमी विभक्ती करावी लागते, जी इथे केलेली आहे. म्हणजे थोडक्यात या विग्रहाचं समासनाम आपल्याला काय लिहायचं आहे? तर ते लिहायचं आहे पंचमी तत्पुरुषः. पुढे बघा, प्रजाहिते दक्षः. प्रजाहितामध्ये दक्ष. आता त ई आला, त ई आ असे प्रत्यय आला तर मराठीच्या नियमानुसार सप्तमी तत्पुरुष येतं. संस्कृतचा नियम बघूया. उत्तरपदी जर का दक्ष वगैरे असे शब्द आहेत किंवा त्या अर्थाचे शब्द आले तर पहिल्या पदाची सप्तमी करावी लागते. आणि प्रजाहित हे सप्तमीचंच रूप आहे. म्हणजे आपल्याला ही जोडी सप्तमी तत्पुरुषाबरोबर लावायची आहे. जलस्य व्यवस्थापनम. आता स्य आलं म्हणजे वनस्य सारखं आलं, नपुंसकलिंग आहे, षष्ठी एकवचन. किंवा मराठीचं लॉजिक लावा की जलाचे व्यवस्थापन. चाचीचे आलं की आपल्याला काय करावी लागते? षष्ठी विभक्ती करावी लागते. आणि संस्कृतचं लॉजिक तुम्हाला सांगितलं की जलस्य षष्ठीचं रूप आलेलं आहे. पुढे बघा, प्रयागम
नामक्षेत्रम. आता ही जोडी तुम्ही सांगाल की उरलेलं कर्मधारय आहे. पण कर्मधारय का? याची जी युक्ती आहे ती मी सांगते, ती तुम्ही नीट लक्षात ठेवा बरं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, प्रयागम नामक क्षेत्रम हे दोन शब्द आहेत. त्या दोन शब्दाच्या मध्ये जर का नाम, बघा नीट लक्षात ठेवा, नाम असा शब्द येत असेल तर तो समास असतो कर्मधारय समास. लक्षात आलेला आहे हा तक्ता. आता दुसऱ्या तक्त्याकडे जाऊया. मृगः च शृगालः च. आता तुम्हाला काय आठवतंय बघा, पहिल्या तक्त्याच्या नियमानुसार काय आठवतंय? प्रत्येक शब्दानंतर जर का च आलं, इथे कसा आलाय तो बघा, हा दुसरा आलाय समास विग्रह. तसंच इथे मग लॉजिक काय लावलं? प्रत्येक शब्दानंतर जर का च आणि च असं काही येत असेल, च शब्द येत असेल, तर तो समास असतो, तो म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. चला पुढे बघूया. शुद्रा बुद्धी यस्य सह. आता सोपी आयडिया लक्षात ठेवा हं. विग्रहाच्या शेवटी यस्य सह किंवा यस्यासा असे काही शब्द आलेले असतील तर तो समास होतो बहुर्विही समास. विद्यया विहीनः. आता विद्यया आलंय, मालयासारखं इथे कसं चिंतया आलेलं, तसं इथे विद्यया आलेलं आहे. मग आता सांगा समास नाम काय येईल? विद्यया म्हणजे तृतीया विभक्ती, मालया विद्यया म्हणजे आपल्याला ही जोडी लावावी लागणार आहे तृतीया तत्पुरुषाबरोबर. नित्याम निपुणः. उत्तरपदी जर का निपुण वगैरे असे शब्द आले तर पहिल्या पदाची काय करावी लागते? सप्तमी विभक्ती, जी इथे त्यांनी केलंय. सप्तमी तत्पुरुष समासाचा नियम सांगितला मी आता. नित्याम शब्द सप्तमी मध्ये आलेला आहे. हे संस्कृतचा नियम. मराठीचा नियम काय आहे? की त इ आ असं आलं तर सप्तमी तत्पुरुष, मग नित्याम निपुणः. म्हणजे मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? सप्तमी तत्पुरुषाबरोबर त्याची जोडी लावावी लागेल. बघा, अहनी अहनी. विग्रहातले दोन्ही शब्द सेम आहेत, सारखे सारखे आहेत. आता त्याचा नियम लक्षात ठेवा. समास विग्रहातील दोन्ही शब्द जर का सेम सारखेच आलेले असतील तर तो समास असतो अव्ययी भाव समास. नीट लक्षात ठेवा. आणि शेवटचं आहे विविधानी बीजानी. आता तुम्ही म्हणाल हा पण कर्मधारय आहे. मगाशी आपण कर्मधारयाचा एक नियम शिकलो. 2-3 नियम आहेत कर्मधारय समासाचे. त्याच्यापैकी एका नियमाचं इथे उदाहरण आलेलं आहे. 2 शब्दांच्या मध्ये नाम असा शब्द आला तर कर्मधारय. आणि इथे काय आपल्याला लॉजिक लावायचंय? बघा, बीजानी शब्द प्रथमा विभक्तीत आहे, विविधानी शब्द प्रथमा विभक्तीत आहे. समास विग्रहातले दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत आलेले असतील तर तो कर्मधारय समास होतो. अजून एक दुसऱ्या पद्धतीने सुद्धा नियम सांगते, बघायला सांगते, की विग्रहातले जे दोन्ही शब्द आहेत ते जर का विशेषण विशेष्य असे आलेले असतील तर आपल्याला त्या ठिकाणी कर्मधारय समास करावा लागतो. आता विशेषण विशेष्य म्हणजे काय? इथे बघा, बीजानी हे विशेष्य आहे, पण ते बीज कसं आहे? तर विविध आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे विविधानी हा काय झाला? त्या बीजानी विशेष्याचा विशेषणाचा शब्द. म्हणजेच ही जोडी काय झाली? विशेषण विशेष्याची जोडी झाली. आणि दोन्ही शब्दांची प्रथमा विभक्ती आहे, म्हणजेच आपल्याला याची जोडी कर्मधारय समासाबरोबर लावायची आहे. पुढे बघा, तिसरा तक्ता. आता तुम्हाला सोपं वाटतंय की नाही विद्यार्थी मित्रांनो? न परिचितः. सोपा नियम आहे, लक्षात ठेवा. समास विग्रहातील पहिला शब्द न छापला असेल तर ते असतं नय तत्पुरुष. तो य आहे ना, ते आपण अनुनासिक आहे, तो नीट लिहायचं. म्हणताना तुम्ही नय म्हणालात तरी हरकत नाही, पण लिहिताना य लिहायचं नाही. हे कसं अनुनासिक आहे ते लिहायचं, नाहीतर तुम्हाला बरोबर मिळणार नाही. लघुडम हस्ते यस्य सह. बघा, विग्रहाच्या शेवटी यस्य सह आलंय. इथे कुठे आलेलं का? आलेलं नाही बघा. यस्य सह बहुर्वी बहुर्विही समासाबरोबर आपण खुंट्याची जोडलेली आहे.
म्हणजेच लघुडम हस्ते यस्य सह काय झालं, बहुर्विही समास, अशी समोरासमोर चाललेलं आहे उत्तर त्याचं बघा. शुकाहा च सारिकाहा च, प्रत्येक शब्दानंतर च च आलेला आहे, म्हणजेच हा इतरेतर द्वंद्व समास आहे. क्षेत्राणाम पतीही, क्षेत्र म्हणजे शेताचा मालक, पतीचा अजून एक अर्थ काय आहे, मालक. मग शेताचा, चाचीच आलं की षष्ठी तत्पुरुष, आणि संस्कृतचं लॉजिक काय आहे, क्षेत्राणाम, बरोबर आहे. दे या ठिकाणी षष्ठीचं ते रूप आलेलं आहे पहिला शब्द, म्हणून षष्ठी तत्पुरुष समास. आता प्रश्न क्रमांक 5. योग्यम क्रियापदम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. पहिलं वाक्य, त्वम धनुः. आता त्यज शब्द योग्य आहे का त्यजतु शब्द योग्य आहे, धातूचं कोणतं रूप योग्य आहे ते आपल्याला ठरवायचंय. त्याचा एक मी नियम सांगते, तो नियम लक्षात ठेवा, मागच्या वर्षी झालेला आहे. वाक्यात जर का त्वम आलेलं असेल, लक्षात ठेवा हा, वाक्यात जर का त्वम आलेलं असेल तर त्वम म्हणजे मध्यम पुरुष एकवचन, आणि म्हणून आपल्याला ह्या दोन शब्दातला मध्यम पुरुष एकवचनी असलेला शब्द शोधायचा आहे, क्रियापदाचं ते रूप शोधायचं आहे, आणि ते येतं त्यज. लक्षात ठेवा हा. पुढचं बघूया. त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम. तू प्रयत्नाने शेतीचं काम करतो, कर. मग त्वम म्हणजे काय झालं, मध्यम पुरुष एकवचन. मग ह्याच्यातलं मध्यम पुरुष एकवचन काय आहे, रूप करोशी, म्हणून उत्तर झालं करोशी. त्वम आत्मानं मृतवत सन. आता तू आत्म्याला म्हणजे स्वतःला मेल्यासारखा भासव, संदर्शय म्हणजे भासव, दाखव. मग इथे त्वम आलेला आहे परत, ते संधी विग्रहामध्ये लपलंय, त्वम अधिक आत्मानम असा तो विग्रह झाल्यानंतर शब्द बनतो. मग त्वम आलं, म्हणजेच पर्यायामधला कोणता शब्द मध्यम पुरुष एकवचनी आहे, तर संदर्शय हा शब्द मध्यम पुरुषी एकवचनी आहे, म्हणून उत्तर आपलं झालं संदर्शय. चला पुढचं वाक्य बघूया. भवान अपि अपरिचितः एव. आपण सुद्धा अपरिचितच होतात. मग भवान आलेलं आहे, आता त्वम नाही आलेलं, भवान आलेलं आहे. तर भवानचा नियम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. वाक्यात जेव्हा भवान हे रूप आलेलं आहे, तर त्याच्यानुसार क्रियापदाचं रूप निवडताना प्रथम पुरुषी एकवचनी निवडायचं. का प्रथम पुरुषी एकवचनी निवडायचं, कारण भवान शब्द प्रथम पुरुष एकवचन आहे. भवान, भवन्तौ, भवन्तः प्रथमा, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला तो प्रथम पुरुष एकवचन झाला, म्हणजेच कोणता शब्द आपल्याला निवडावा लागेल, आसित, आस्ताम, आसन प्रथम पुरुष, आसित हा योग्य शब्द निवडावा लागेल. चला पुढचा प्रश्न त्याने दिलेला आहे, योग्यम वाच्य पर्यायम चिनुत. योग्य पर्याय निवडायचा आहे इथे सुद्धा. वाक्य बघूया. पृथुभूपेन धनुः सज्जीकृतम. मग दिलेलं वाक्य कर्तृवाच्यम आहे का कर्मवाच्यम आहे हे ओळखून त्या शब्दाखाली अंडरलाईन करायची आहे. मग आता एक नियम सांगते जो 9वी मध्ये पाहिलेला आहे, की वाक्यातला कर्ता हा जर का तृतीया विभक्तीमध्ये आलेला असेल तर ते वाक्य कर्मवाच्यम असतं, म्हणजेच कर्मणी प्रयोगाचं असतं. दुसरं वाक्य बघूया. क्षेत्रपतीना पाशः योजितः. परत क्षेत्रपतीना कर्ता झालाय, तृतीया विभक्ती आलेली आहे, म्हणून हे वाक्य कर्मवाच्यम म्हणजे कर्मणी प्रयोगाचं आलेलं आहे. पुढचा शब्द बघा. अहम शब्दम करोमी. मी खूण करतो, मी शब्द करतो म्हणजेच काय, मी खूण करतो, दुसऱ्या धड्यातलं वाक्य आहे. मग अहम हा कर्ता झाला, अहम, आवाम, वयम, प्रथमा, उत्तम पुरुष, पण विभक्ती काय झालेली आहे, प्रथमा. मग अहमची विभक्ती जर का प्रथमा झालेली आहे तर हे वाक्य झालं कर्तृवाच्यम, म्हणजेच कर्तरी प्रयोगाचं वाक्य. पुढचं वाक्य बघा. धीराहा न्यायात्पतः पदम न प्रविचलन्ति. धीराहा श्रेष्ठ लोक, न्यायाने वागणारी लोक आपला न्यायाचा मार्ग सोडून विचलित होत नाहीत.
म्हणजे कर्ता काय झाला? धीराहा. विभक्ती काय आहे? प्रथमा बहुवचन म्हणजे विभक्ती प्रथमा. म्हणून मग हे वाक्य झालं कर्तृवाच्यम म्हणजेच कर्तरी प्रयोगाचं वाक्य. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 7. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. पहिलं वाक्य काय दिलंय बघा. पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः यतः. पृथुराजा स्वतःची प्रजा पाहून काळजीत पडला, चिंताकुल झाला, कारण तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति. योग्य कारण काय आहे? त्याचे प्रजाजन जनावरासारखे जगत होते. पुढचं वाक्य बघा. भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी यतः. भूमी धन धान्य फुलं फळं स्वतःच्याच उदरात ठेवलेली आहेत तिने, कारण वेन भूपः दुःशासकः आसीत. वेन राजा हा अतिशय दुष्ट शासक, दुष्ट राजा होता. पृथुभूपेन स्वधनुः सज्जीकृतं यतः. पृथुराजाने स्वतःचं धनुष्य सज्ज केलं, कारण सह धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः प्राप्तुम इच्छति स्म. कारण धनधान्य वगैरे सगळ्या वस्तू तो वसुंधरेपासून जमिनीमधून पृथ्वीमधून प्राप्त करू इच्छित होता. पृथुभूपस्य प्रजाजनाः संतुष्टाः अभवन् यतः. पृथुराजाचे प्रजाजन संतुष्ट झाले, कारण ते प्रभूतम धान्यम अलभंत. कारण त्यांना पुष्कळ धान्य मिळालं. पुढचं वाक्य बघूया. दुसऱ्या धड्यातलं वाक्य आहे. शृगालः मृगेण सह सख्यम इच्छति इति. म्हणजे शृगाल कोल्हा हरणाबरोबर मैत्री करू इच्छित होता, कारण शृगालः मृगमासम खादितुम इच्छति. कोल्हा हरणाचं मांस खाण्याची इच्छा करत होता. जंबुकः मनसी आनंदितः यतः. जंबुक मनामध्ये आनंदित झाला, कारण मृगः पाशैः बद्धः. हरिण पाशामध्ये जाळ्यामध्ये अडकलं. क्षेत्रपतीः मृगम बंधनात व्यमुंचत यतः. क्षेत्रपती शेताचा मालक हरणाला बंधनापासून जाळ्यामधून मुक्त करतो, कारण सह मृगः मृतः इति चिंतितवान. कारण तो हरिण मेला आहे असा त्याने विचार केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संयुक्त संस्कृत या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्वाचा भाग समजावून घेतला, तो म्हणजे अभ्यासपत्रम 2. हे सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. अत्यंत हे महत्वाचे प्रश्न आहेत. ह्याचा सराव तुम्ही 2-3दा तरी नक्की करा, म्हणजे तुम्हाला ह्याची उत्तरं लक्षात राहतील. अधिकाधिक प्रश्न याच्यातले व्याकरणावर आधारित होते. लकार कसा ओळखायचा, कर्तृवाच्यम कर्मवाच्यम कसं ओळखायचं, समासाची जोडी कशी लावायची, ह्याच्या सगळ्या आयडिया म्हणा, युक्त्या म्हणा, आपण आजच्या या भागामध्ये समजावून घेतल्या. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.